स्वागत आहे तुमचं अवनीस किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्याची चटणी। ही औषधी चटणी करण्यासाठी आपण प्रथम अर्धी वाटी खोबरे घेतलेले आहे। 1 चमचा तेलामध्ये आपण हे खोबरं भाजून घेतो। हे थोडं ओलसर खोबरं आहे, तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी चालेल, त्यामुळे चटणी अजून छान बनेल। आपण पहिल्यांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे। कढीपत्त्याचे तसे बरेचसे औषधी गुणधर्म आहेत। कढीपत्त्यामध्ये विटॅमिन, फॉस्फरस, आयर्न आहे, त्यामुळे केस मजबूत होतात आणि केसांची वाढ देखील होते। काढून घेऊया। सुकं खोबरं असेल तर ते पटकन भाजून जातं आणि जास्त दिवस टिकते देखील चटणी। हे ओलं खोबरं असल्यामुळे थोडा वेळ लागतो। आता आपण यामध्ये अर्धी वाटी तीळ घालणार आहोत। तीळ भाजून झालेले आहेत, तिळाला लालसर कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। अर्धी वाटी चणा डाळ मिक्स करतो, ही देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे। डाळ भाजून झालेली आहे, त्याला लालसर कलर आलेला आहे, ती आपण काढून घेऊया। त्यानंतर आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊया। अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊया। हे देखील आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झालेले आहे, ते आपण काढून घेऊया। पाहिलं असेल कसं छान भाजून झालेलं आहे। याच्यावरची साली काढण्याची काही गरज नाही, हे असेच पौष्टिक आहेत। आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। कढईमध्ये 1 बाउल कढीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे, सुकवून घेतलेला आहे। आता तो देखील गरम करून घ्यायचा आहे। कढीपत्त्यामुळे त्वचेचे ॲक्ने, पिंपल, फोड कमी होतात, इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग होते, बीपी नियंत्रित होण्यासाठी, पचन संस्थेसाठी कढीपत्ता खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे। हेअर ग्रोथ ऑइल बनवताना कढीपत्त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो। अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, हे सर्व मिक्स करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। कढीपत्ता छान भाजून झालेला आहे। आता आपण हा देखील त्याच्यामध्ये घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। घरगुती लाल तिखट घालत आहोत, तुमचं कोणतंही असेल ते घाला किंवा गरम मसाला घाला। आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरला बारीक करून घेत आहे। थोडं गरम असल्यामुळे थोडं थंड होऊ देणार आणि नंतर मग मिक्सरमध्ये बारीक करून घेणार। आता आपली ही चटणी तयार आहे कढीपत्त्याची। त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालूयात, चवीनुसार मीठ घाला।
त्यामध्येच आपण अर्धा चमचा पिठी साखर घालते. साखर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा.